सोंड. तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आज तारीख आहे किती? तर आज आहे 17 सप्टेंबर आणि आज आहे अनंत चतुर्थी. रस्त्याच्या मध्येच उभा आहे कारण की या रस्त्यावर कोणी येत नाही. नेहमी आपण ब्लॉग्स चालू करतो घरातून वगैरे वगैरे, पण आज आपण ब्लॉग चालू करतोय कुठून? तर माझ्या पाठी व्ह्यू बघा, एकदम भारीशा व्ह्यूवरनं आपण ब्लॉग चालू करतोय आज. असंच गाडी आपली होळीजवळ असते गावात. तर गणपती आज अनंत चतुर्थी आहे. आज गणपती बाप्पाचं आपलं विसर्जन आहे. थोडंसं दुःख आहे पण ठीक आहे, विसर्जन आहे आज गणपती बाप्पाचं आपल्या. सो आम्ही गाडी काढत होतो, तर गाडी काढून बोलला थोडा पुढं जाऊया आणि दाखवूया व्ह्यू काय आहेत आपल्या गावाजवळचे. जस्ट आपल्या गावापासून 2-2.5 किलोमीटर. आवाज बघा किती मस्त वाटतं. नदी आहे, जो डॅम आहे ना आपला, इथं डॅम आहे बाजूलाच, तो ओव्हरफ्लो झाला की इकडं पाणी चालू होतो. सो तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. व्ह्यू चेक करा किती भारी आहे ते. तर समोर आहे आपली गाडी आणि व्ह्यू चेक करा. पाण्याचा आवाज किती मस्त आहे. मी 2 मिनिटं शांत बसतो. तुम्ही पाण्याचा आवाज आहे का? आहे ना भारी. पाण्याचा आवाज किती मस्त वाटतं. म्हणजे इथे आपण किती वेळ एक सावलीमध्ये बसलो ना, किती वेळ आपण थांबू शकतो. आणि वरती बघा, पावसाचा काही सीन आहे नाही. आज एकदम सनी डे आहे, एकदम भारी. आपलं ढग वगैरे नाही, ढगाळ वातावरण नाही आहे आणि गणपती विसर्जन एक नंबर होणार आहेत. तर आता आपण इकडनं निघतोय, जाऊया गाडी पार्क करूया कुठेतरी बाहेर गावाच्या आणि मग घरी जाऊन आपलं गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करूया. गणपती बाप्पा अजून बाहेर नाही काढले, बाप्पा अजून मकारातच आहेत. सो जाऊया घरी, जाऊन मस्तपैकी पहिला आरती करूया, मग जेवूया, मग गणपती बाप्पाला आपण बाहेर काढू आणि गणपती बाप्पाला बाय बाय बोलायची तयारी करू एकदम मस्तपणे. आपल्या गावी काय आहे ना की होळीच्या पटांगणात सगळे गणपती आणले जातात. आपला गणपती तर घराच्या बाहेरच ठेवतो आपण. हवा खूप जास्त आहे इकडे, आवाज किती येतो मला माहीत नाही पण येत असेल. सो आपल्याला गणपती बाहेर काढायचे घराच्या आणि मग होळीच्या पटांगणात आपले गावाचं मंडळ आहेत आपल्या गावात, तर बाळा डान्स वगैरे सगळं होतं. काय काय आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवेन. चला जाऊया, फटाफट गाडी पार्क करूया आणि घरी जाऊया. बाप्पा वाट बघतायत. तर आलाय आपण घरी. धनंजय तिथं तयारी करतोय पूजेची. आरती करूया देवाची शेवटची आरती आणि मग इथून गणपतीला आपण मग आतमध्ये घेऊन जाऊ, बाहेर वगैरे काढू. पहिला आरती करून घेऊया है ना. गणपती बाप्पा मोरया. चल सगळे टाकले वरती बघा. चल 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 पाठी. तर हे बघा, गणपती बाप्पाला आपण मकारातनं काढून इथं आणून ठेवलेलं आहे. आता थोडा वेळ आपण इथंच ठेवू. आपण मग बाहेर आपल्या घराच्या बाहेर जी आपली ओटी आहे ना, त्या वटीवर आपण गणपती बाप्पाला तिकडे ठेवू. मग जे काय आपले कार्यक्रम वगैरे चालू आहेत, मेन म्हणजे जे आपली झेंड्याचा जो मेन गावाचं सेंटर आहे ना, तिथे सगळं कार्यक्रम चालू आहे. तो आपण कार्यक्रम बघायला जाऊ.
तर आपण आता रेडी झालोय, पूर्ण फॉर्मल्स घातलंय मी पण, भावानी पण. हे लोक तर काय तयार होऊन बाहेर भटकून आलेत. गणपती बाप्पाला आपण बाहेर घेतलंय. आता जाऊया पटांगणात आपल्या होळीच्या. तिथे नाच चालू झालाय, बाळारण चालू झालाय, तो बघूया. मी बघतो आणि तुम्हालाही दाखवतो. चला पहिलं तर गणपती दाखवतो तुम्हाला कुठे. धनंजय चल गणपती बाप्पा एक रथार होता गणपती अल्पा हे बघ गणपती बाप्पा मोरया शनिवारचा खाली था पूर्ण इतना पत्ता उड़ा था बस बाकी इतना चांगला आहे त्यांचे सावकार पाण्यात नाही येऊ का उच्चा दे
नांदे पाण्यात ना वरच जा पाठी हा जाऊ जाऊ नांदे पाण्यात ना भिजून द्या गाडी नांदे बाबूला सोडा बघ हे इथे शेवाळे आहेत. हा, ठेव. मोरया. कडुगंध वंदना सरसुंड वक्रतुंड त्रिनयना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे हरे राम 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 हरे 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 कृष्ण. किती आहे भवानी लागली म्हणूनच मन मी आलो ना पाणी जाम आहे ना थांबले पाण्यात येऊन मी अशात तुम्ही घेऊन या मला माहिती होईल का आम्हाला रस्ता सांग थांबले मी सरळ चाल हो सरळ चाल असं आलास ना असंच चाल सर तू